मित्रहो, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका सध्या सुरू आहेत. मुंबई असेल, पुणे असेल किंवा पिंपरी चिंचवड असेल किंवा एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका सुरू आहेत. आणि यामध्ये एक नवा वाद सुरू आहे. तो वाद असा आहे की मूळ ओबीसींच्या जागा या नवीन आलेल्या कुणबी ओबीसींनी पटकावलेल्या आहेत किंवा बळकावलेल्या आहेत आणि मूळ ओबीसींना डावललं जात आहे. अशा पद्धतीचा एक नवा वाद समोर येताना दिसत आहे. ओबीसीचे जे नेते आहेत ते सुद्धा याच विषयाने बोलत आहेत किंवा पुन्हा पुन्हा समोर येऊन अशा पद्धतीचं चित्र मांडत आहेत की याच्यामध्ये खरोखर सत्यता आहे का हे शोधण्याचा प्रयत्न होणार आहे. त्याचबरोबर काही दिवसापूर्वी स्वतः शरद पवार यांनी सुद्धा एक वक्तव्य केलेलं होतं की मूळ ओबीसींना डावलून नवीन कुणबी ओबीसींना अशी उमेदवारी देऊ नये किंवा मूळ ओबीसींना डावललं जाणार नाही याची खबरदारी घ्या, अशा पद्धतीची एक सूचना त्यांनी कार्यकर्त्यांना किंवा त्यांच्या नेत्यांना दिलेली होती. मग अशा पद्धतीनं खरोखर चित्र आहे का? असे दोन भाग आहेत का? असा भेदभाव आहे का? किंवा शरद पवार स्वतः हा भेदभाव मानतात का? आणि मानत असतील तर मग का मानत आहेत? मूळ ओबीसी आणि नवीन ओबीसी हा एक वेगळा प्रकार खरोखर आहे का? त्याचं काय बेस आहे का? याविषयी संपूर्ण विश्लेषण मी अगदी कमी वेळेमध्ये करणार आहे. तेव्हा विनंती आहे, कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी एस.आर. पवार आणि मी माझ्या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आजपर्यंत इतिहासामध्ये अशा पद्धतीचं चित्र कधीही झालेलं नव्हतं. जे बाकीचे जे प्रवर्ग आहेत, एसटी असेल, एससी असेल, एनटी असेल किंवा एनटीचे काही उपप्रकार असतील, यामध्ये आतापर्यंत कधीही हा प्रकार उपस्थित झालेला नव्हता किंवा अशा पद्धतीचे आरोप कुणीही केलेले नव्हते. हा पहिला प्रकार आहे की ज्याच्यामध्ये ओबीसी आणि कुणबी ओबीसी हे दोन प्रकार उभे करण्याचा प्रयत्न होतोय. काही नेत्यांकडून होतोय, जाणीवपूर्वक होतोय. मध्यंतरी 1-2 दिवसापूर्वी एक व्हिडिओला एक जबाबदार पत्रकार आहेत, त्या पत्रकारांचं नाव मी अवश्य या ठिकाणी घेऊ इच्छितो, राहुल कुलकर्णी. त्यांनी सुद्धा याच पद्धतीने एक व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला. काही लोकांच्या मुलाखती घेतल्या, ओबीसी लोकांच्या मुलाखती घेतल्या आणि त्यांनी हाच मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केला किंवा लोकांकडून असे काही प्रश्न विचारून घेतले की खरोखर असं काही झालेलं आहे का? ओबीसी नेत्यांनी त्याच पद्धतीने विश्लेषण केलं की मूळ ओबीसीच्या जागा या कुणबी ओबीसींनी घेतलेल्या आहेत. त्या कुठे जास्त घेतलेल्या आहेत तर त्या पुण्यामध्ये घेतलेल्या आहेत किंवा पुण्याच्या बाजूला जी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आहे त्या ठिकाणी सुद्धा अशाच पद्धतीनं झालेलं आहे असं एक बोललं जात आहे. किंवा ओबीसीचे जे नेते आहेत, मग ते हाके असतील किंवा हाकेसारखी इतर काही नेते मंडळी असेल, त्यांची सुद्धा हीच एक आवई आहे किंवा ते हाच मुद्दा पुन्हा पुन्हा मांडत आहेत की मूळ ओबीसींवरती अन्याय होतोय आणि हे कुणबी ओबीसी आहेत त्यांनी आमच्या जागा बळकावलेल्या आहेत. हे एक विश्लेषण मांडत आहे. दुसरं असं की शरद पवारांनी एक 3-4 महिन्यांपूर्वी म्हणजे या निवडणुका जाहीर होण्यापूर्वी एक आव्हान केलं होतं किंवा एक सूचना दिली होती त्यांच्या कार्यकर्त्यांना आणि त्यांच्या नेत्यांना की मूळ ओबीसीवरती कुठेही अन्याय होणार नाही किंवा त्यांना डावललं जाणार नाही. उमेदवारी ही ओबीसीमध्ये मूळ ओबीसींनाच दिली जाईल, अशा पद्धतीचं एक वक्तव्य स्वतः शरद पवारांनी सुद्धा केलेलं होतं. आता मुद्दा हा आहे की मूळ ओबीसी आणि नवीन ओबीसी हा ठरवण्याचा अधिकार या लोकांना कुणी दिला किंवा अशा पद्धतीचं चित्र उभं करण्याचा अधिकार यांना कुणी दिला? कारण मूळ ओबीसी आणि नवीन ओबीसी अशा पद्धतीचं कुठलंही चित्र शासकीय कागदपत्रात नाही असण्याचं कारण आहे. कारण ओबीसी हा फक्त एकच प्रवर्ग आहे. मूळ ओबीसी किंवा नवीन ओबीसी अशा पद्धतीचा कुठलाही दोन भेदभाव करण्याचं कुठलंही कारण नाही. आणि असं असताना सुद्धा ही लोक जाणीवपूर्वक मूळ ओबीसी आणि कुणबी ओबीसी अशा पद्धतीचा भेदभाव करत आहेत. हा एक गंभीर मुद्दा आहे आणि काही जबाबदार नेते मंडळी सुद्धा अशा पद्धतीने सर्रास बोलत आहेत. आता मुद्दा हा आहे, यांना हा अधिकार दिला कोणी? नंबर 1. नंबर 2, ते जेव्हा मूळ ओबीसी आणि कुणबी ओबीसी हा भेद करत आहेत तेव्हा ते काही सरकारी दस्तावेज असतील किंवा सरकारच्या काही हे संस्था असतील त्यांच्यावरती सुद्धा प्रश्नचिन्ह उभं करत आहेत. कारण ओबीसीचं प्रमाणपत्र देणारे जी लोक आहेत, म्हणजे देणारी जी संस्था आहे, तहसीलदार असतील किंवा महसूल विभाग आहे, त्याच्यावरती ही प्रश्नचिन्ह उभं करत आहेत. कारण ही लोक जेव्हा प्रमाणपत्र देतात तेव्हा त्याची खातरजमा करतात, त्याचे पुरावे मागतात आणि पुरावे दिल्याच्या नंतर ते प्रमाणपत्र मिळतं. त्याच्यामध्ये कुणबी ओबीसी किंवा मूळ ओबीसी अशा पद्धतीचं चित्र मुळीच नाही असण्याचं कारण नाही. तरी सुद्धा ही नेते मंडळी जर अशा पद्धतीनं करत असतील तर ही गंभीर बाब आहे. अशा पद्धतीनं चित्र उभं करण्याचा कुठलाही अधिकार या नेत्यांना दिलेला नाही किंवा जे कोणी या पद्धतीचं करत असतील त्यांना अशा पद्धतीचा अधिकार दिलेला नाही, याची सुद्धा आपल्या सगळ्यांना जाणीव असायला हवी. दुसरं असं की फक्त हे प्रमाणपत्र देऊनच यंत्रणा थांबते अशा पद्धतीने नाही. या प्रमाणपत्राची नंतर सत्यता सुद्धा तपासली जाते, व्हॅलिडिटी दिली जाते.
व्हॅलिडिटी देणारी जी संस्था आहे सामाजिक न्याय विभाग, त्याच्यावरती सुद्धा प्रश्नचिन्ह उभं केलं जात आहे का? तर हो, निश्चितपणे त्यावरती सुद्धा हे प्रश्नचिन्ह उभं केलं जात आहे. कारण व्हॅलिडिटी करणारी जी संस्था आहे ती सुद्धा या संदर्भाने ज्या ज्या कागदपत्रांची पडताळणी करण्याची आवश्यकता आहे त्या सगळ्या कागदपत्रांची पडताळणी करून नंतर व्हॅलिडिटी दिली जाते. आणि व्हॅलिडिटी दिल्यानंतर सुद्धा तुम्ही जर डुप्लिकेट ओबीसी जर म्हणत असाल तर ही बाब गंभीर आहे. तुम्ही प्रश्नचिन्ह उपस्थित करताय, सामाजिक न्याय विभागावरती प्रश्नचिन्ह उभं करताय, त्याच्यानंतर तुम्ही महसूल विभागावरती प्रश्नचिन्ह उभं करताय, महाराष्ट्रात जेवढे तहसीलदार आहेत त्यांच्यावरती सुद्धा प्रश्नचिन्ह उभं करत आहात. त्यानंतर विधान भवनामध्ये जे कायदे झालेले आहेत आतापर्यंत हे प्रमाणपत्र देण्यासाठी किंवा ओबीसीच्या आरक्षणाच्या संदर्भाने त्याच्यावरती सुद्धा तुम्ही प्रश्नचिन्ह उभं करताय, संसदेवरती प्रश्नचिन्ह उभं करताय. या संदर्भाने जी जी प्रकरणं न्यायालयामध्ये गेलेली होती आणि न्यायालयाने ह्या ओबीसी आरक्षणाच्या बाजूने जे जे निकाल दिलेले आहेत त्या निकालावरती सुद्धा तुम्ही प्रश्नचिन्ह उभं करत आहात, न्यायालयावरती प्रश्नचिन्ह उभं करत आहात. अशा पद्धतीचा कुठलाही अधिकार या स्वयंघोषित नेत्यांना. हॅलो, हा दादा, मी जयश्री बोलते. म्हटलं थांबवा, हे कुठंतरी खूप मुलांचा घरून फोन येतोय सारखा. मुलगी खूप आजारी आहे, मोठी नाना आजारी आहेत. नाना तर असे आलेत की त्यांचं गॅरंटी कमी आहे. मला सांगा, थांबवायचं कोणी कोणाला थांबवायचं आहे का? परवा दिवशी मी तुम्हाला बोललो, माझ्या जेवढ्या तक्रारी तुम्ही दाखल केलं, हा, किती तक्रारी दाखल केल्या तर लिमिट आहे काय? किती? आता मी काय बघितलं नाही दादा. थांबवा आपण, तुमच्या हात. आता तुम्ही कुठेतरी मिटू आपण, येऊ देत. मी काय म्हणते, मी शब्द देते तुम्हाला, त्यांना बाहेर येऊ द्यात, मी स्वतः समोर घेऊन येते त्यांना. पण हे थांबवा. खरंच मुलगी खूप आजारी आहे. त्या दिवशी पप्पांना त्यांना भेटाय गेल्यापासून तिला फिट. मला सांगा, सुरुवात कोणी केली? दादा हो, तुम्ही मोठे आहे. तुम्ही आपण आज एकत्र राहिलो, एकत्र 10-12 वर्ष झाला आज आपण एकत्र काढलेत. ऐका वहिनी, बरोबर बसून मला अटक करा म्हणून मी बसले कडे. नाही तसं काय. आणि ऐका की त्याच्यानंतर माझ्या जवळपास 33 कंप्लेंट दाखल केल्या. नाही केली, एवढे नाही केल्या. नाही, आता मला सांगा, मी काय करू? नाही, मी तुम्हाला हात जोडून सांगते, थांबा. हो का नाना, तुम्ही घरी माणूस पाठवा. नाना एवढे आजारी आहेत ना, 4 दिवस सुद्धा त्यांची गॅरंटी नाही. मोठी मुलगी एवढी तब्येतीनं खराब आहे, तिनं पप्पांना पाहिल्यापासून सारखी फिटवून पडते. आम्ही घरी जाऊ शकत नाही. आमच्यावर नाही, माझ्या याने काय आता एवढा विषय आहे की आता तुम्हाला हे सगळं आता रामराजेने करायला लावलं. नाही दादा, त्यांचं कुणाचं नाव काही सुद्धा संबंध नाही. कोणी काय केलं नाही, हे त्यांनी त्यांच्या ह्याने केलेलं आहे. नाही, आता मला माहिती नाही का, 4 बैठका झाल्या, पवारने असं सांगितलं, रामराजे काही संबंध नाही. ते आपले विरोधक आणि ते कशाला मदत करतात? मग मी आता त्यांच्याकडेच गेली. हा, मदत केली ना, माझ्या विरुद्ध गुन्हे दाखल करायला लावायला मदत केलीच की रामराजेने. नाही केली असं कुठं सांगणार आहे? काही संबंध नाही आपला आणि त्यांचा. मी काय म्हणते, तुमचं ना आमचं नातं होतं बरोबर. आज आपण एकत्र 10-12 वर्ष झालं आपण एक बघितलेलं आहे. मी पण बघितलेलं आहे. राजकारण एवढं वाईट असतं तर मी कधीच हे केलं असतं. पण ऐका, आता मी काय म्हणते, तुम्हाला मुलींकडे बघून तर फक्त ते खूप घरी तुम्ही कुणालाही पाठवा आणि घरच्या कंडिशन बघा. नाना एवढे आजारी, त्यांनी खालीपणा घेतलाय. आजारीच होते अगोदरच. 6 महिने झाले त्यांना दवाखाना चालू आहे. पोट फुगली, दिगंबर चुकला, तुम्ही म्हणताय त्याला बोलायला पाहिजे. आता कोण देत नाही का मदत? रामराजे वगैरे आता कोण मदत करत नाही. आता तुम्ही आहे की मोठ्या भावासारखे, कशाला कुणाला फोन करत बसू? मी त्यांच्या नाही आहे, त्यांचं आता ते आहेत तिकडं. मी तुम्हाला डायरेक्ट कॉल केला असता का? तुम्ही सांगताय रामराजे मदत करत नाही, काय नाही. आता शरद पवारांच्या बरोबर मीटिंग, संजय मामाच्या बरोबर मीटिंग, अजितदादांच्या बरोबर मीटिंग. हो का, मी राजकारण काही बघितलं नाही. आज ती सगळ्या बाजूने मला वाटतं रामराजेने वापर करून सोडला असेल, तेव्हा तुम्ही फोन करता. आधी तुम्हाला जरी तसं कोणी काय सांगितलं असेल तर मी माफी मागते तुमची दादा. पण आहे का नाही, मुलांसाठी मुलींकडे तुम्ही खरोखर घरी माणूस पाठवा. काय कंडिशन आहे बघा अगोदर. मग मी काय म्हणते, आता हे सगळं थांबवा. हे काही त्यांना बाहेर येऊ द्या, मी त्यांना समोर घेऊन येते. काय असेल ते आपण बसून मिटवू सगळं. माझं काय म्हणणं नाही, भेटू आपण त्याला. भेटायला घेऊन ते बाहेर आलं की भेटू आपण. पण हे थांबवा केसेस, नका ही करू. मी काय म्हणते, उद्याच्याला
ते नाना आहेत ना, त्यांना बघा तुम्ही. नाही नाही, आता काय झालं लक्षात घ्या. बघा, शेवटी काय हो होतं, का, मनुष्य जन्म आहे. माझं फक्त एवढंच सांगणं आहे की आपण एकत्र राहिलेलो आहे, हे थांबवा. आणि फक्त मुलांचा विचार करा. मुलं 10-12 दिवस झाले शाळा चालू झाली, शाळेत पण नाहीत. आणि त्या दिवशी त्यांना फलटणवरून ऑफिसला तपासासाठी आणलं होतं. त्यावेळेस मुलं भेटायला गेली होती. ती मोठी मुलगी चक्कर येऊन तिथंच पडली आणि तिला 2 दिवसाला फिट येते. तुम्ही घरी कुणालाही पाठवा आणि विचारा फक्त काय घरची कंडिशन आहे. मग मला सांगा ना, तुम्ही आता लोकांना खरं की बाबा आमच्याकडनं चुकलं. मग मी तुम्हाला म्हणते की मी त्यांना माफी मागाय, मी पुढाकार घेते, मी स्वतः त्यांना घेऊन येते तुमच्याकडे. काय असेल ती तुमची माफी मागायला होते. फक्त हे सगळं थांबवा. ना ती माफी नुसती मागू नका. आमचं काय म्हणणं आहे, डबडबाला सांगा बाबा, आमचं असं म्हणणं आहे की वकिलांना तर करा माझी करते तुम्हाला हा त्याला म्हणलं होतं ना, एक व्हिडिओ तयार करा. प्रत्येक 7 लाख रुपये प्रत्येक 1 लाख 50 लाख नरसोबत नव्हते ना. हे सगळं कोणाच्या सांगण्यानं केलं, काय केलं, एक सगळं व्हिडिओ तयार करा. मी तुम्हाला शब्द देते, त्यांना बाहेर येऊ द्या. आता तिकडं काही जाऊ शकत नाही. त्यांना बाहेर येऊ द्या. मी तिथं तुमच्या समोर सगळं करायला लावते. हे तुम्ही नका जाऊ, तुमचा माणूस पाठवा कोणतरी. एक कोण व्हिडिओ नाही, तयार पोलीस स्टेशन नाही कोणी करत, कोण नाही, पोलिस नाहीत तर कोण नाही. व्हिडिओ तयार करून देत, बोलून दे नाहीत साधं. ते काय व्हिडिओ तयार करून देणार आहेत दादा? आणि कोण आहे माणूस पाठवायला? राहिलाय का माणूस? सांगा बरं तुम्ही. कोण आहे घरी? आई आणि मुली आहेत फक्त. जे होते ते पण गेली, मुलं गेली. ती 3 मुलं होती ती पण आपापल्या मार्गाने निघून गेली. कोण नाही घरी आता. तुम्ही